नमस्कार मंडळी, आपण ट्रिप करतोय नॉर्थ ईस्टची आणि आता आपण येऊन पोहोचलो आसामच्या बागोरी या होमस्टेला. तर इकडे आपली गँग सगळी पटापट तयार झालेली आणि आता आपण जाणार होतो जंगल सफारी करायला. तर या जंगल सफारीसाठी आपण याकूबबाईची गाडी केली आणि सगळे पटापट रेडी होऊन गाडीमध्ये बसले आणि निघाले जंगल सफारी करायला. तर मंडळी, आजची सफारी ही आपली काझीरंगामध्ये होणार होती. काझीरंगा ही आसाममधील एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. तर इथे आल्यावरती समजलं की गर्दी फारच होती, त्यामुळे थोडा वेट करायला लागला आणि मग परत आपल्याला पास भेटला आणि आपण पुढे झालो. जसं आपण सफारी करायला पुढे गेलो तसं आपल्याला हत्तीचं दर्शन झालं. तिथूनच पुढे येऊन पोहोचलो आपण ह्या वॉच टॉवरच्या इथे आणि या वॉच टॉवर पासून समोरच दिसणारा निसर्ग अतिशय सुंदर होता. आणि ह्या झाडावरती प्राण्यांच्या शिंगांची अवशेष ठेवलेले. काझीरंगा ज्या गोष्टीसाठी फेमस आहे तो म्हणजे एक शिंगी गेंडा आपल्याला तिथे बघायला मिळाला. काझीरंगा हे रिझर्व्ह फॉरेस्ट असल्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळतात. जंगल सफारी करून झाल्यानंतर आम्ही निघालो धिरांगला जायला. तर धिरांगला जाणारा रस्ता हा नदीच्या बाजूने जाणार होता, त्यामुळे थोडा टाइमपास करण्यासाठी आम्ही नदीजवळ गेलो आणि मग परत पुढे झालो आपल्या धिरांगच्या दिशेने. तर आपण आसाम मधून अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री केली. जसं आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचलो तसा काळोख झालेला, कारण इकडे संध्याकाळ लवकर होते. सो हे आपलं हॉटेल होतं आणि आता भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत बाय बाय.